हॅलो चिल्ड्रन्स, आज आपण 5th स्टँडर्डचा प्रॉब्लेम सेट 5 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. इथे आपल्याला नंबर दिला आहे, त्या नंबरमध्ये आपल्याला एक नंबरच्या खाली अंडरलाईन केली आहे, त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू सांगायची. सर्वप्रथम आपण काय करूया, प्रत्येक प्लेसची नावं समजून घेऊया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. समजलं. आता प्रत्येक प्लेसला किती झिरो असतात तेही बघूया आपण. युनिटला झिरो नसतो, 1 झिरो, 100ला 2 झिरो, 1000ला 3 झिरो, 10,000ला 4 झिरो, लाखला 5 झिरो आणि 10 लाखला 6 झिरो. समजलं. मग आता इथे आपल्याला कुठल्या नंबरला अंडरलाईन केले, 7. मग 7 हा कुठल्या प्लेसला आहे आपल्या बघूया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख म्हणजे 10 लाख. मग 10 लाखला मी किती झिरो सांगितलेले, 6. मग 7, 1 2 3 4 5 6 आलं. असं लिहायचं आपल्याला. सेकंड नंबर 14 लाख 95,210. मग याच्यात आपल्याला कुठल्या नंबरला अंडरलाईन केले, 4. मग 4 हा कुठल्या प्लेसला आहे बघा. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख. 4 हा कुठल्या प्लेसला आहे, लाखच्या. मग 4 वर आपण किती झिरो देणार, 5 झिरो. बघा 1 2 3 4 5 म्हणजे 4 लाख. कळालं. आता नेक्स्ट काय आपलं बघा, 5. आता या नंबरमध्ये आपल्याला कुठल्या नंबर खाली अंडरलाईन केले, 5. मग हा 5 कुठल्या प्लेसला आहे बघा. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 कुठल्या प्लेसला आहे, 10,000. मग इकडे 5चं मग 10,000 असल्यावर किती झिरो मी सांगितले होते तुम्हाला, 4 झिरो. 1 2 3 4 है ना, म्हणजे 50,000. त्यानंतर आता इथे कुठला नंबर दिला आपल्याला, 0. 0 हा कुठल्या प्लेसला आहे, युनिट. मग युनिटवर 0 नसतो हे आपल्याला माहिती आहे, पण 0 हा नंबर तसंच लिहायचं आहे आपल्याला. 9. 9 हा कुठल्या प्लेसला आहे बघा. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. मग 10,000ला किती झिरो असतात, 4. ते मी 4 झिरो काढले. समजलं. आता आपल्याला सेकंड नंबर क्वेश्चन बघायचं आहे. राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. आपल्याला इथे काय करायचं, एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच काय येणार आहे, विस्तारित रूप. म्हणजे आपल्याला हा नंबर दिलाय त्याची आपल्याला त्यांचा आपल्याला काय करायचंय, विस्तार करायचंय. चला बघूया. मग आपण फर्स्ट तरी आपण प्लेसची नावं बघून घेऊया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. समजलं. मी ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितले होते प्रत्येक प्लेसला किती झिरो असतात, त्या पद्धतीने करायचं. आता पहिला नंबर आपण कुठला घेणार आहे, 5. मग 5 कुठल्या प्लेसला आहे, 10 लाख. मग त्याच्यावर 6 झिरो. 1 2 3 4 5 6 प्लस. त्यानंतर कुठला नंबर आहे आपला, 6. मग 6 हा लाखच्या प्लेसवर आहे, मग त्याच्यावर येणार 5 झिरो. त्यानंतर 4 हा आपल्या 10,000च्या प्लेसला आहे, त्याच्यावर येणार 4 झिरो. 3 हा आपला 1000च्या प्लेसला आहे, मग त्याच्यावर येणार 3 झिरो. 200च्या प्लेसला 2 झिरो. 1 टेन्सच्या प्लेसला 1 झिरो आणि 5 युनिटच्या प्लेसला मग 5 तसाच लिहायचा. समजलं. पुढे आता 70,850. मग त्याचं काय येणार, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. मग 10,000 मग 7 लिहायचं आणि त्याच्यावर 4 झिरो. 0 हा तसाच लिहायचा, त्याला काही नाहीये, तसंच लिहायचं ते. 8 हा 100च्या प्लेसला, मग 100ला 2 झिरो प्लस 1 टेन्सच्या प्लेसला मग 1 झिरो अँड प्लस 5 युनिटच्या प्लेसला तो नंबर तसाच लिहायचा आपल्याला. आता इकडे पण तसंच. 8 हा कुठल्या प्लेसला आहे बघा. पहिला युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख. मग लाखवर किती झिरो असतात, 5 झिरो. त्यानंतर 3 10,000 4 झिरो. 5,000 3 झिरो. 9 100 2 झिरो. 90 9 व 1 झिरो अँड 9 युनिटचा तसाच लिहायचा. कळालं. 4th वाला क्वेश्चन. 8 युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख. लाख म्हणजे 5 झिरो. 10,000ला 4 झिरो. नंबर तोच आहे 8 आपल्याला सगळीकडे, मग 8च लिहायचंय. 1000ला पण 8च आहे, मग 3 झिरो.
100ला पण 8 आहे 20, टेन्सला 8 80 आणि युनिटला काय नंबर आहे 9, तर तो 9 लिहायचा. कळालं. आता नेक्स्ट परत युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. आता इथे आला 10 लाख. 10 लाख म्हणजे किती येणार 60, मग 9 लिहायचं आणि त्याच्यावर 60 काढायचे. प्लस 2 कुठल्या प्लेसला आहे लाखच्या, मग त्यावर येणार 50. 3 10,000 त्याच्यावर येणार 40. 2,000 30. 900 प्लस 90 90 अँड प्लस 2. कळालं. पुढे आता राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट इन द फॉलोविंग नंबर्स. म्हणजे इथे आपल्याला नंबर दिला आहे, त्यांचा आपल्याला काय सांगायचं आहे, प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू. त्यांची त्या प्लेसची नावं पण सांगायची आहेत आणि त्यांची स्थानिक किंमत पण सांगायचं आपल्याला. कळलं. आता इथे नंबर दिला आपल्याला 35,705. कळलं. मग इथे आता मी असे बॉक्स केलेत बघा, डिजिट, प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू. मग आता इथे मी डिजिट लिहून ठेवलेत. मग मला मी आता या प्रत्येक डिजिटचं काय लिहिणार, प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू लिहिणार. आता पहिला माझ्याकडे नंबर काय आहे 3 आहे. मग 3 आम्ही कुठल्या प्लेसला आहे बघूया बरं. चला आता युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. कुठल्या प्लेसला आहे 3 10,000. मग मी इथे 10,000 लिहिणार आणि 10,000 वर किती झिरो असतात मी सांगितले 4. 5 कुठल्या प्लेसला आहे 1000. मग 5 लिहायचं आणि त्याच्यावर 30. 7 कुठल्या प्लेसला आहे 100. मग 100 वर किती झिरो असतात 2. मग 7 लिहायचं आणि त्याच्यावर 20 द्यायचा. 0 कुठल्या प्लेसला आहे टेन्सच्या, मग 0 हा तसाच लिहायचा. 5 कुठल्या प्लेसला आहे युनिटच्या, मग 5 हा तसाच येणार कारण का युनिटला 0 नसतो. आता सेकंड नंबर 7,82,899. इथे पण मी सगळे डिजिट लिहिले, त्याचा आपल्याला काय लिहायचं प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू. आता 7 हा कुठल्या प्लेसला आहे बघूया आपण. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लाख कुठल्या प्लेसला आहे. मग लाख म्हणजे L आणि मग लाख व किती झिरो असतात 50. मग 7 लिहायचं आणि त्याच्यावर 50 लिहायचे. 8 हा कुठल्या प्लेसला आहे 10,000. मग 8 लिहायचं आणि त्याच्यावर 40 द्यायचे. 2,000च्या प्लेसला आहे मग 2,000. 800च्या प्लेसला आहे मग 8 लिहायचं आणि 20. 9 टेन्सच्या प्लेसला आहे मग 9 लिहायचं आणि 10 आणि हा 9 युनिटच्या प्लेसला आहे मग तो 9 एकच येणार. कळालं. पुढे बघूया आपण आता थर्ड वाला क्वेश्चन. 82,74,508. मी इथे मी सगळे डिजिट लिहिले आहेत. आता आपण ह्याचा नेम बघूया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. काय आता आपल्याकडे 10 लाख. मग 8 हा नंबर कुठल्या प्लेसवर आहे आपला 10 लाख. मग 10 लाखचा लिहायचा 10 लाख आणि 10 लाख वर किती झिरो असतात मी सांगितलेले 60. नंतर 2 कुठल्या प्लेसला आहे लाखच्या मग 2 वर येणार 50. 7 10,000 मग 10,000 ला 40. 4 कुठला आहे 1000. मग 4,000 तर 4 वर किती झिरो येणार 30. 500च्या प्लेसला आहे मग याच्यावर येणार 50. 0 टेन्सच्या प्लेसला आहे मग तो 0 तसाच लिहायचा. 8 हा युनिटच्या प्लेसला आहे मग तो येणार 8 तसाच. कळालं बाळांनो. पुढे आता इथे आपल्याला काय सांगितले फोर्थ वाला क्वेश्चन बघा. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर्स इज गिवन, राईट द नंबर. म्हणजे इथं आपल्याला काय दिले नंबर एक्सपांडेड करून दिले, त्याचा आपल्याला काय लिहायचंय नंबर लिहायचा. म्हणजे विस्तार करून दिले तो आपल्याला नंबर तयार द्यायचे, नंबर लिहायचा त्याचा. तर आता पहिला आपला फर्स्ट प्लेस कुठला येतो लक्षात ठेवायचंय युनिट प्लेस. कुठला येतो फर्स्ट प्लेस युनिट प्लेस. मग आता युनिट पासूनच आपण चालू करणार. मग युनिटला कुठला नंबर आहे आपला 9. मग ते असं उलट्या पद्धत युनिटला कुठला नंबर आहे 9.
टेन्सला कुठला नंबर आहे 7, 100ला 6, 1000ला 4 आणि 10,000ला 6. कळालं? म्हणजे आपला नंबर काय झाला तयार 64,679. सेकंड वाला आता इथे पण तसंच आहे. युनिटचा नंबर काय आहे आपल्याकडे 5, टेन्सचा नंबर काही दिला नाहीये म्हणजे आपण तिथे काय लिहिणार 0 लिहिणार. काय आपल्याकडे नंबर 8, 1000ला काय आहे 7, 10,000ला 2 आणि लाखला 9. झालं? 9,27,805. थर्ड वाला क्वेश्चन बघा. इकडे बघा आता परत असा 7 युनिट येणार, टेन्स 1 येणार, 105 येणार आहे, 1009, 10,006, लाख 3 आणि 10 लाख 2. कळालं? असं येणार 23,69,517. नेक्स्ट आता इकडे बघा आपल्याला मी आता काय सांगितलं तुम्हाला एखाद्या वेळी आपल्याला प्लेस नाही आणि टेन्सचा पण प्लेस तर नाही दिले. मग आपल्याला पहिला युनिटचा 0 लिहायचा आणि टेन्सचा 0 लिहायचा आहे. त्यानंतर आपल्या नंतर कुठला प्लेस येतो 500 प्लेस. पण नंतर 1000च्या प्लेसला काय आहे 4, 10,000च्या प्लेसला 8 आणि लाखच्या प्लेसला 7. 7,84,500. कळालं बाळांनो? पुढे आता आपल्याला लास्ट नंबर बघा. याच्यात युनिटचा प्लेस काय आपल्याकडे 9, टेन्सचा काही नाहीये म्हणून आपण इथे लिहिणार 0, 100चा 6, 1000चा 1, 10,000चा 5. आता इकडे पण बघा लाखचा काही दिला नाहीये म्हणजे आपल्याला इथे 0 लिहायचंय. डायरेक्ट 10 लाखचा दिलाय 8. कळालं? मग ह्याचा आन्सर काय येणार आहे 80,51,609. समजलं? तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर उज्ज्वल होम क्लासेसला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.